खरं तर पवार कुटुंबियांनीच पार्थ पवारांना बारामतीत थांबवलं होतं। अजित पवार यांच्या पुढील विधींसंदर्भात शरद पवारांनी पार्थ पवार यांना बारामतीतच थांबायला सांगितलं होतं। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती प्राप्त होतीये। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। आजच्या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमध्ये पार्थ पवार यांची अनुपस्थिती विशेष चर्चेत होती। मात्र अजित पवार यांच्या संदर्भातील काही विधी असल्यामुळे पवार कुटुंबियांच्या संमतीनेच पार्थ पवार हे बारामतीत थांबल्याची माहिती आता समोर येत आहे। कृपा जी, निश्चितच चेतन, खरं तर पार्थ पवार शपथविधीसाठी उपस्थित नव्हते आणि म्हणूनच खरं तर अनेक चर्चांना उधाण आलं होतं। शरद पवारांनीच त्यांना बारामतीत थांबायला सांगितलं होतं अशी माहिती मात्र आता लोकशाही मराठीला सूत्रांकडून प्राप्त होतीये। तर अजित पवार यांच्या पुढील विधींसंदर्भात शरद पवारांनी त्यांना बारामतीत थांबायला सांगितलं होतं अशी माहिती आता लोकशाही मराठीला सूत्रांकडून समजतीये। सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडलाय। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत। आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची ही शपथ घेतलेली आहे। सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। तर या ठिकाणी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्य लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।